प्रमोशन झालं. तर आम्हाला माहिती होतं इकडे आलो तर 100% थांबावं लागणार. आता उजेड झालेला आहे. आय होप की सोडलं असेल. जय महाराष्ट्र. मी भूषण गावडे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मंडळी, आज आपली जी जर्नी होणार आहे ना, त्या जर्नीमध्ये काही जुन्या आठवणी ताज्या होणार आहेत. तर त्याचा उलगडा मी पुढे व्हिडिओमध्ये करेनच, पण आपला जो आज प्रवास होणार आहे तो थेट रत्नागिरीच्या गणपतीपुळे या दिशेने होणार आहे. येस 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 येस, आज आपला प्रवास होणार आहे गणपतीपुळेच्या दिशेने. पण ज्या ट्रॅव्हलने माझा प्रवास होणार आहे ना, तो गणपती बाप्पा मोरया यांच्या नावाशी संबंधित आहे. ती दुसरी कोणती ट्रॅव्हल नसून गणेश कृपा. तर येस, गणेश कृपा या ट्रॅव्हलने माझा संपूर्ण प्रवास होणार आहे मुंबई ते थेट जयगड खंडाळा या भागापर्यंत. तर आजचा व्हिडिओ पाहायला विसरू नका. गाडी कोणत्या दिशेने जाणार, रूट कुठला असणार, सर्व काही व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आणि ऑब्व्हियसली आपली गणपतीपुळेच्या दिशेने जर्नी होणार आहे. आणि गणपती बाप्पांचं नामस्मरण करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर माझ्यासोबत बोला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. वाजले 5:45 आणि मी आता पोचलो आहे गोरेगाव बिरवणीला. माझी जी गाडी आहे गणेश कृपा ती मागून येतेच आहे. नॅशनल पार्कला होती मी आता मगाशी फोन केला. सो बघूया 6 वाजेपर्यंत येईल आणि आपला रत्नागिरी गणपतीपुळे या दिशेने प्रवास सुरू होईल. कुठले ट्रॅव्हल? गणेश कृपा. तर फायनली गाडी भेटली गणेश कृपा. मगाशी पाऊस पडत होता, म्हणजे घरून निघताना एवढा पाऊस पडला नाही, पण इथे जो पोचलो बिरवणीला तेव्हा पावसाने भयंकर सुरुवात केली. त्यामुळे जास्त शूट पण दाखवताना नाही. लगेच आलो, सीट भेटली आणि माझ्यासोबत जॉईन झाले ते म्हणजे कल्पेश गुरव. येस, गाडीचा इंटरपॉट बघितलं तर 2x2 पुशबॅक सर्व्हिस आहे. आणि मी पहिला कन्फ्यूज होतो की गाडीचा रूट नेमका काय आहे, मुंबई गोवा की पुणे सातारा ह्या मार्गे. पण आपल्या भावाशी बोलून झाल्यानंतर बोला की मुंबई गोवा रूट आहे. ॲप्रॉक्सिमेट 300 किलोमीटर 350 एवढं अंतर आहे. कारण मेन हायवेपासून आपली गाडी जाते निवळी फाटा. निवळी फाटावरून गाडी जाते आतमध्ये 35 किलोमीटर जयगड खंडाळा. तर आता आपण गाडीच्या केबिनमध्ये, आणि केबिनमध्ये बरेचसे कोकण बस प्रेमी आहेत. सोबत गणेश कृपा ट्रॅव्हलचे मालकसुद्धा आहे. तरी आज बऱ्यापैकी रोड क्लिअर आहे. म्हणजे आता पोचलो आम्ही विलेपार्लेला पोचलो आहोत आणि रोड बऱ्यापैकी क्लिअर आहे, का जास्त ट्रॅफिक पण नाही आहे. आता पुढे भेटलं तर बघू कलानगर या साईडला. आणि सोबले ड्रायव्हर दादा महादेव तुमचं नाव ना? येस. कुठलं गाव तुमचं? अच्छा, पुण्याचे तुम्ही का? बरं बरं बरं. पवई म्हणा, पुढे जोगेश्वरी करत नाही तर भांडू. कधी कधी ठाण्याच्या 3 रत्नागिरीला सीट असले ना तर ठाणा पण करतो. म्हणजे अर्थातच म्हणून चेक नका.
ज्या गाडीने माझा प्रवास होतोय ना त्याची आपण टेक्निकल इन्फॉर्मेशन जाणून घेतली. त्याची बॉडी आहे ना ती कीर्ती कोच आहे, लिमिटेड एडिशन 2019. 80ला लॉक आहे, लिलँडचा इंजिन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2x2 पुशबॅक सर्व्हिस. आणि ह्यांच्या सर्व्हिसबद्दल बोलायचं झालं तर गणेश कृपा ही सर्व्हिस खूप जुनी सर्व्हिस आहे. मालवण लाईनची जुनी सर्व्हिस आहे आणि आता रत्नागिरी गणपतीपुळे ही जवळजवळ 2 का 3 वर्ष झाली. तर आता नुकतीच सर्व्हिस चालू केली आहे. मालवणचा व्हिडिओ झालेला आहे आपला गणेश कृपा ट्रॅव्हलने अपलोडसुद्धा केलेला आहे. आणि आता पहिल्यांदाच गणेश कृपा ट्रॅव्हलने होतो आहे प्रवास माझा थेट रत्नागिरी गणपतीपुळे जयगड खंडाळा. शे 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 काय तो रोड, काय ते ट्रॅफिक आणि काय त्या गाड्या, काहीच ओकेमध्ये नाही आहे. भयंकर म्हणजे भयंकर भूक लागली आहे. आता गाडी थांबली हॉटेलला, पहिलं जेवून घेतो, बाकीचं बघू पुढे काय ते. I know you told your friend you're not okay, and tell me what's wrong and why you never said you. हा भाई मस्तपैकी जेवण झालं. दुपारी जेवलो होतो 12:30ला आणि आता डायरेक्ट वाजले 12, म्हणजे 12 तासानंतर जेवलो. जबरदस्त जेवलो, म्हणजे व्हेज होतं, व्हेज कोल्हापुरी, पुढे राईस आणि रोट्या. तर जिथे आम्ही अरे भाई पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे. चला पटापट बोलूया. काही महत्त्वाची माहिती आहे की परशुराम घाट सध्या बंद आहे. म्हणजे काही टायमिंग्स आहेत, रात्री 10च्या नंतर बंद होतो, सकाळी 6 वाजेपर्यंत, म्हणजे 6च्या नंतर ओपन होतो. सो आता बघूया काय कंडिशन आहे. आपला NH66 मुंबई गोवा हायवे सुरू झालेला आहे. रोडची कंडिशन काय आहे, त्याची स्टेटस अपडेट सगळं काही पाहायला मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला मी तर आता पावसाचा आनंद घेत आहे, तुम्हीसुद्धा घ्या. सुटली गाडी हॉटेलवरून आणि आपले ड्रायव्हर दादा यांची ड्युटी पण चेंज झालेली आहे. आणि आपले जे महादेव ड्रायव्हर दादा आहे ते 4 वाजल्यापासून बसले होते आणि ट्रॅफिकमध्ये बाई हालत तर खराब झाली. पॅसेंजर मला आम्ही प्लस ह्यांची जवळजवळ म्हणजे जशी गाडी सुटली विरार बोरिवली पुढे जोगेश्वरी ते अगदी मला वाटतं लास्ट जुईनगर इथपर्यंत ट्रॅफिक ट्रॅफिक ट्रॅफिक. काय करायचं भाई, आता सुट्टीचे दिवस चालू आहेत, पब्लिक पण बाहेर पडली आहे आणि आम्ही पण बाहेर पडलो आहोत. येस, तर आपली जर्नी स्टार्ट झाली आहे वाया NH66 मुंबई गोवा हायवे. आणि आपले दुसरे ड्रायव्हर दादा बसलेले आहेत, गाडी आता घेऊन जातील थेट चिपळूणपर्यंत. बघूया, ते बोलले जिथपर्यंत मी घेऊन जाईन. वा बाई नाद करा. पावसाने तर बाई सुरुवात केलेली आहे, मध्ये मध्ये पडतोय, मध्ये मध्ये नाही. प्रवास केला आम्ही. शंकर दापोलीचा राजा.
खड्डे हायवे फेल करते. मागे बॉडीला खाली आहे ना, वर येताना मागे बॉडी घासते. वाटतं तेवढं सोपं नाही सगळंच. पुढचा शो घासतो, गड्ड्यात टाकताना म्हणून विचार करून टाकावे लागेल. बॉडी जरा मोठी आहे ना, जमोड गड्डा होतो. वाट लावून टाकला नाही पूर्ण, रस्तोच गायब.
वाजले 4:45. रस्त्याचे खड्डे मोजत ते पार करत पोचलो आम्ही कशेडी घाटच्या खाली, म्हणजे खाली उतरलो आहे. आणि आता गाडी थांबली आहे चहासाठी, कारण प्रवासी कसे रात्रभर बसलेले आहेत, काही ना टॉयलेटला जायचं असेल किंवा बाथरूम वगैरे, आणि प्लस चायची सुविधासुद्धा उपलब्ध आहे. सो येस, आणि आता थोड्याच वेळात लागणार आहे तो म्हणजे भोसले घाट, पुढे परशुराम घाट. आणि परशुराम घाट आहे ना संध्याकाळी 6च्या नंतर, मला वाटलं रात्री 10च्या नंतर, पण संध्याकाळी 6च्या नंतर ते थेट सकाळी 6 वाजेपर्यंत बंद असतो, 12 तास. आणि आता 6च्या नंतर ओपन करतील. रस्त्यांवरती खड्डे यार खूप भरपूर आहेत, म्हणजे खूप प्रमाणात आहेत. म्हणजे मी जो विचार केला ना की एवढे खड्डे असतील की नसतील, पण ते प्रमाणाच्या बाहेर आहेत. सो मी सजेस्ट करेन की ज्यांना सिंगल ट्रॅव्हल करायचं आहे बाईक किंवा स्कूटीने, तर भावांनो सांभाळून प्रवास करा. खड्डे डेंजर आहेत. आज इथं तर उद्या तिकडे, तर इकडे सगळे 4 व्हीलर आहे ना, 4 व्हीलरवाले पूर्णपणे बावरलेले की नेमकी गाडी कुठल्या दिशेने घालू, ह्या दिशेने की त्या दिशेने. मुंबई गोवा हायवे भाई भयंकर हालत खराब आहे. ओके, वाजले 6 आणि आम्ही निघालो हॉटेलवरून. कारण घाट कसा माहिती का, जसा उजेड होत जातो उजेड तसा घाट सुरू होतो. काळोखामध्ये घाट सुरू करत नाही. सो आता बघूया, होप्स घाट मे बी सुरू झाला असेल, कारण आता सकाळ पण होत आलेली आहे आणि बाकीच्या काही गाड्या पुढे गेल्या आहेत. तर आम्ही असा विचार केला की तिकडे अडखळण्यापेक्षा इथे थांबलं का वाईट आहे. तिकडे मच्छरचं प्रमाण जास्त आहे, इथे कसं निवांत, प्लस बाथरूमची सोयीसुविधा उपलब्ध आहे, त्यामुळे कसं टेन्शन नाही. सो आता बघूया, सध्या खेडमध्ये आहोत, तिकडे गेल्यानंतर काय स्टेटस आहे तो. तर आम्ही आता पोचलो MIDC भागामध्ये. आणि पुढे बघा संपूर्ण रांग लागलेली आहे. लक्झरी बसेस म्हणा, असे मोठे ट्रक. रात्रीचा भेटता, मला कालपासून रात्री भेटतोय, ओव्हरटेक करतोय, पुढे जातो आमच्या अजून. सो आता थांबलो. ॲक्च्युली कसं माहिती का, समोरून पण गाड्या येतात ना गावच्या साईडने, मुंबईला येणाऱ्या त्या पण थांबवल्या आहे, आणि इथून जाणाऱ्या गावाला त्या पण थांबवल्या आहेत. रस्ता पण थोडा जास्त परफेक्ट नसल्यामुळे एका साईडने गाड्या काढता येत, त्यामुळे एक साईड ह्या साईडने, एक साईड त्या साईडने. येस, चला खाली उतरूया. आणि सगळ्यांना शुभ प्रभात, शुभ सकाळ मंडळी. नमस्कार, मी भूषण गावडे तुमचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन जर्नीमध्ये स्वागत करतो, जिचा आपला प्रवास होणार आहे थेट गणपतीपुळे जयगड खंडाळा बाय गणेश कृपा. जे ड्रायव्हर दादा आहेत ते जरा आराम करतायत, रिलॅक्स होऊन दे, काही टेन्शन नाही. आणि आपले जे क्लिनर दादा आहेत, तुमचं नाव सांगा. संजय शिवगण. संजय शिवगण. तर हे कधीपासून चालू आहे असं, हे घाट बंद असण्याचा कार्यक्रम? अचानक पण नाही माहिती आहे. ॲक्च्युली गाडी कशी बाहेर गेली होती, त्यामुळे पहिली ट्रिप आहे वाटतं आज. बऱ्याच आहे ना, पहिली ट्रिप आहे म्हणजे बऱ्याच दिवसानंतर. की घाट सकाळी 6 वाजता ओपन होतो आहे आणि संध्याकाळी 6 वाजता बंद होतो. सो असं काही गणित आहे. आतमधून पण गाडी आहे रस्ते झाला, पण कसं मोठ्या गाड्यांना गेली, म्हणजे मोठी गाडी कोणती पण गेली तर तिकडे फसणार, त्यामुळे आतमध्ये पण जाऊन देत नाही आणि इथून जाऊन पण देत नाही. सो हा सगळा लोचा आहे. म्हणून आम्ही जवळजवळ 1 तास थांबलो हॉटेलला, का तर आम्हाला माहिती होतं इकडे आलो तर 100% थांबावं लागणार. आता उजेड झालेला आहे, आय होप की सोडलं असेल. समोरून पण गाड्या पास होत आहेत आणि इथून पण गाड्या पास होत आहेत. हॅलो. हा, चलो फोटो काढू.
तर फायनली बाबा रस्ता क्लिअर झालेला आहे. घाटाला सुरुवात झाली आहे तो म्हणजे परशुराम घाट. सबस्क्रायबर भाऊ की तुमचं नाव सांगा. अनिकेत काते. ओके चला भेटू. जवळजवळ 1.5 महिन्यानंतर हा घाट पाहतो आहे आणि पहिल्यांदाच दिवसा ढवळ्या घाट पाहायला मिळतो आहे. येस जरा बघूया कुठं कुठं काम झालं आणि कुठे कुठे अडकलंय ते. तिथला सुरुवातीचा रस्ता ओके बऱ्यापैकी आहे. आता जरा खड्ड्यांना सुरुवात झाली आहे आणि पुन्हा एकदा खड्ड्यांचं दर्शन पाहायला मिळते. आणि या साईडला बघा कामकाज सुरू आहे. पण पावसामुळे जास्त पाऊस पडला तर घाट बंद केला जातो स्पेशली रस्त्यांसाठी, कारण सेफ्टीचा पहिला विचार केला जातो. वाह भाई वाह एकदम नाद खुळा. या साईडने नदी दिसते प्लस धुक्यामध्ये हरवलेलं गाव आणि एका साईडला दिसते म्हणजे रेल्वे ट्रॅक कोकण रेल्वे. एक नंबर भाई. खाली आता उतार सुरू होणार आहे आणि उतारामध्येच ट्रॅफिक आहे लागलंय बऱ्यापैकी कारण गाव आहे ना. हां मालदोली क्रोकोडाईल आहे. अच्छा क्रोकोडाईल सफारी जे पाहिलेले तिथे मगरीच आहे. मगरी नदी तर ज्या स्पॉटला पोचलो आहे ना त्याच ठिकाणी दरड कोसळण्याचे चान्सेस जास्त असतात बघा या साईडला. आणि बरंच काय खाली आलेलं आहे. आणि ही संरक्षण भिंत आणि ह्याच स्पॉटला जास्त दरड कोसळतात. मागे पण इथेच कोसळली होती ना. हां बघा बघा सगळं ही दगडं एकदम वरून खाली आली आहेत. लय रिस्की आहे बाबा लय रिस्की आहे. अरे धबधबा बघा या साईडला आहे ना पूर्ण माती वरून सरळ खाली येते. बघा दगडे बघ कसे मोठे मोठे पडलेले आहेत वरून घडा 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 खाली. अरे अरे खड्डे काय विसरायचं नाव घेत नाही बाबा. खड्डे आपली साथ देत आहेत. बघितले काय ते भयानक खड्डे. तुम्हाला सांगतो जसं आम्ही घाट उतरलो ना चिपळूणचा परशुराम घाट तो चिपळूण स्टँड येईपर्यंत पूर्ण चिखल 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 खड्डे खड्डे खड्डे. नॉर्मल रस्ता सापडतच नव्हता एवढे भयंकर खड्डे. आणि सगळ्या गाड्या स्लो होत्या. उशीर पण झाला आहे जवळजवळ 8:30 वाजले आणि आम्ही आता पोचलो आहे आरवलीला. सो मी आता प्लॅन असा केला आहे ना की जयगड खंडाळ्याला राहून दे गणपतीपुळ्याला उतरतो आणि तिकडून गणपती बाप्पांचं दर्शन घेतो आणि मुंबईला येतो. कारण आता खूप उशीर होणार आहे कारण आज शनिवार पण आहे त्यामुळे काही सांगू शकत नाही. आम्ही गणपतीपुळ्याला उतरतो म्हणजे मी आणि सुमित आणि मग तिकडून दर्शन घेऊन मुंबईला निघतो. तो जाणार आहे त्याच्या गावी मी जाणार आहे माझ्या घरी अर्थातच मुंबईला. सो आता बघू गाडी
किती वाजता पोचते आहे गणपतीपुळेला. तुम्हाला बोललो होतो की ह्या ट्रॅव्हलने प्रवास करताना आपली जुनी आठवण होणार आहे. तर ती म्हणजे काय की आपल्या घरचे जीवन भूषण दी एक्सप्लोरर या चॅनलची पहिली ट्रॅव्हलिंग ब्लॉग सुरुवात झाली होती गणेश कृपा या ट्रॅव्हलने, जी चालते मुंबई मालवण. आणि चक्क 1.5 वर्षानंतर पुन्हा एकदा तो योग आला गणेश कृपा ट्रॅव्हल्ससोबत प्रवास करायला, आणि ते सुद्धा पहिल्यांदा रत्नागिरी गणपतीपुळे या रूटला यायची. सो गणेश कृपा या ट्रॅव्हल्ससोबत बरेचसे एक्सपेरिमेंट झालेले आहेत आणि ते सुद्धा पहिल्यांदा. तर येस आहे निवळी फाटा आणि आता निघालो थेट गणपतीपुळेच्या दिशेने. इथून निवळी फाट्यावरून गणपतीपुळे हे अंतर 30 किलोमीटर या अंतरावर आहे. 30 किलोमीटर. आपण आता गणपतीपुळे या रोडला लागलो आहोत आणि मगाशी एक गाव सोडलं तर म्हणजे करबुडे गाव. तर आपले काही सबस्क्रायबर भावकी आहेत जे बोलले होते की येणाऱ्या व्हिडिओमध्ये नावं घ्या. त्यातलं पहिलं नाव म्हणजे उमेश ट्रॅव्हल रोडे, दुसरं तो म्हणजे नॉडी. आता नॉडी हे नाव तेच बोलले होते की ते घ्या. तर घ्या मंडळी, तुमची नावं घेतली एकदम नाद खुळा. रस्ता तर ठीकठाक आहे, जास्त खड्डे पण नाही, म्हणजे मध्ये मध्ये आहेत पण कंटिन्युएशन आहेत, नुसते खड्डे प्लेन रस्ता आहे. आणि वा बाई वा, पावसाचं प्रमाण जरा कमी आहे या साईडला, पडू पण शकतो, काही सांगू शकत नाही. आणि इथून आपल्याला गणपतीपुळे अंतर गाठायचं आहे 25 किलोमीटर. येस येस येस. नाही बाई नाही, खड्ड्यांनी आपला पाठलाग सोडलेला नाही. आहे इथं पण आहे.
भाई गाडी आता आली आहे चाफे या ठिकाणी. चाफेवरून गणपतीपुळे 12 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. चला भाई गणपतीपुळे या ठिकाणी पोचलो. चला भेटू संध्याकाळी. चालेल चालेल. तर आम्ही आता थांबलो आहे चंडिका निवास या ठिकाणी, जे गणपतीपुळेच्या जवळच आहे. तर आम्ही आता फ्रेश होतो आणि मग गप्पा मारूया. फायनली मंडळी फ्रेश झालेलो आहे आणि जिथे मी थांबलो आहे ना त्या ठिकाणाचं नाव म्हणजे चंडिका निवास. जिथे मी राहत आहे ना त्याची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळेल. पण आज जो प्रवास झाला ना तो यार काय म्हणावं नक्की आता काय कळणंसं झालं आहे. म्हणजे मुंबईपासून ट्रॅफिक लागलेला अगदी जुईनगर नेरूळ LP यापर्यंत, आणि नंतर जो मुंबई गोवा हायवे सुरुवात झाला आणि खड्ड्याने जी साथ दिली ना, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की जर तुम्ही तुमची स्वतःची प्रायव्हेट कार आणत असाल सध्याच्या ह्या दिवसांमध्ये, पावसाच्या दिवसांमध्ये, तर चांगली मेंटेनन्स करून आणा. वाटलं तर 1-2 स्टेपनी सोबत ठेवा. कारण काल मी जसं येत होतो ना, तुम्हाला सांगतो मी, जसा तो गडप नाही, जसं मी माणगाव पट्टा क्रॉस केला ना तेव्हा लाईनच लागलेली. का? प्रत्येकाचे टायर फुटलेले, पंक्चर झालेले, लाईनच लागलेली. खोटं वाटतं तर ड्रायव्हर जातात त्यांना विचारा, त्यांनी स्वतः बघितलं आहे त्यांच्या स्वतःच्या डोळ्यांनी. तर ते समजून गेले की आता सध्या सुट्टींचा दिवस आहे, सगळे नवीन बाहेर पडलेले आहे, अंदाज नाही आला, त्यामुळे टायर पंक्चर झाले. सो हे सगळं वाईट अवस्था आहे रस्त्यांची. आणि अक्षरशः खड्डे तर म्हणजे कमी व्हायच्या ऐवजी अजून वाढत चालले आहेत. सो आता याचं काय सोल्युशन आहे काय माहिती. तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं की संपूर्ण रस्ता या खड्ड्यांनी मावलेला आहे. म्हणजे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, हा तुम्हाला प्रश्न निर्माण होतो. गणपतीच्या सीझनला बघू आता हे खड्डे बुजत आहेत की अजून वाढत जात आहेत. पण तुम्ही जर तुमची स्वतःची प्रायव्हेट कार आणत असाल तर सावकाशाना, वाटलं तर दुसऱ्या रोडचा पर्याय वापर करा मी तर म्हणतो. पण खड्ड्यातून गाडी जास्त काढू नका, कारण तुमच्या गाडीचा पण मेंटेनन्स अजून वाढेल. आणि स्पेशली 2 व्हीलरवाल्यांनो, तुम्ही तर सावकाशपणे गाडी चालवा. कारण कसं माहिती का, रात्रीच्या वेळेस ना समोरचा माणूस येतो, तो खड्डा वाचवण्यासाठी आहे ना कुठल्या पण दिशेला गाडी घालतो. त्यामुळे ह्यात जरा आपण काळजी घेतली पाहिजे. कारण काल म्हणजे बरेच दिसलं असं की समोरून जो येतो ना गाडी पास करताना, तो कुठल्या पण दिशेने गाडी घालतो. त्यामुळे आपल्याला लगेच अंदाज येत नाही. सर्वात आधी जे कोणी असतील निवळीचे त्यांनी जरूर कमेंट करा. #निवळी, #संगमेश्वर, #रत्नागिरी. आणि खड्डे पण असे आहेत ना की समोर गेल्यानंतर कळतं की बाबा खड्डे आहेत. सो एक खूप भयानक आहे बाबा, खूप भयानक आहे. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला अशा नवीन ब्लॉग ट्रॅव्हल पाहायला मिळतील. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी इकडच्या गणपतीपुळेचं मंदिराचं दर्शन घडवेन. पण त्याआधी तुम्हाला काय करायचं आहे, आजचा व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा. आणि हो, या खड्ड्याबाबतीत तुमचं काय मत आहे ते सुद्धा कमेंट करा. आता आपण काय करूया माहिती का, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया थेट गणपतीपुळे या मंदिरात. तोपर्यंत तुम्ही प्रवास करा.